अंगारकी संकष्टी, मंगळवारचा दिवस, श्रावण महिना सगळंच कसं जुळून आलेलं आहे. एका वैश्विक एक युद्धामध्ये गणेशाने सर्व देवांना संकटातून, त्या युद्धातून मोकळं करण्यासाठी सहाय्य केलं होतं. म्हणून तो विघ्नहर्ता आणि म्हणूनच ही संकष्टी आपण साजरी करतो. अंगारकी संकष्टी वर्षातून 2दा ह्या अंगारक्या संकष्ट येत असतात. तर अंगारकी संकष्टीला जे प्रत्येक महिन्याची संकष्टी न करणारे आहेत ते अंगारकी संकष्टी केलं की त्याचं असं म्हणतात की पूर्ण वर्षाचं तुम्हाला पुण्य मिळतं. तर मंगळवार हा दिवस जो आहे मंगळाचा आहे, मंगळ ग्रहाचा आहे आणि गणपती असं हे ते कॉम्बिनेशन आहे. तर मंगळ जो आहे तो ॲग्रेशनचा कारकग्रह आहे, तो एनर्जीचा, उत्साहाचा, पॅशनचा कारकग्रह आहे आणि त्याच्याबरोबर गणेशाचा आशीर्वाद. अशा दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. कारण तो विघ्न अर्थ आहे आणि त्याने देवांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी, संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने मदत केलेली होती. तर तुमच्यावरती अनेक प्रकारची संकट असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तर मी तुम्हाला एक छोटासा उपाय देते. एक छोटीशी चांदीची वाटी, चांदी नसेल तर पितळेची वाटी घ्या या स्टीलची वाटी घ्या, काचेची घेऊ नका. आणि त्याच्यामध्ये 21 अक्षदा, 21 दुर्वा, 1 सुपारी, हळद कुंकू आणि थोडीशी साखर, खडी साखर, हे सगळं देवाजवळ ठेवा आणि म्हणा की माझ्यावरती जे काही संकट आहेत आलेली आहेत ती सगळी दूर कर. आणि हे जे केलेलं आहे तुम्ही ह्या संकष्टीला आता तुम्ही करणार आहात उद्याच्या, ते पुढच्या गणेश चतुर्थीला, आता 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे, तोपर्यंत ते तुमच्या देवाऱ्यात ठेवा. आणि तुमच्याकडे जेव्हा गणपती बाप्पा येईल तो 1.5 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 5, 7, 11 दिवसाचा वगैरे, तर तोपर्यंत ती वाटी तिथेच ठेवा, ती काढू नका. ओके. साखर जर संपली असेल तर त्याच्यात साखर वाढवा, पण ती कमी करू नका. आणि तसंच ठेवून तुम्ही मनोभावे त्या वाटीला ते प्रसाद म्हणून देवाला तो ठेवायचा आहे. आणि तुमची जी काही देव अर्चना जी काही तुम्ही करता तुमच्याकडे गणपती आल्यानंतर, तर गणपती विसर्जनाबरोबर तुम्हाला हे सगळं विसर्जित करायचं आहे. आणि त्यातली थोडीशी साखर, चिमूटभर साखर थोडीशी आपल्या घरी घेऊन यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही आरती करता त्या आरतीच्या इथे ती चिमूटभर साखर, जेव्हा समुद्रातून आपण जी माती आणतो, रेती आणतो, त्याच्याबरोबर ठेवायची आणि त्याची आरती करायची आहे. हे करून बघा, तुमच्यावरती आलेली संकटं नक्कीच दूर होतील.